बातमी अमित शहांच्या मुंबई दौऱ्याची आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत असतील। मुंबईत विविध ठिकाणी कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत। लक्ष्मी नारायण मंदिराच्या 150व्या वर्षपूर्ती निमित्तानं कार्यक्रमात ते सहभागी होतील। तर दुपारी 1 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या 60व्या पुण्यतिथी कार्यक्रमात देखील ते भाषण करणार आहेत। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्या दृष्टिकोनातून अमित शहा आज मुंबईत पाहायला मिळतात। महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस, आज मुंबईत अमित शहांचं भाषणही होईल। लागवी नक्कीच आज मुंबईमध्ये अमित शहांचं भाषण सुद्धा होईल। त्यापूर्वी एक कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात, ते म्हणजे लक्ष्मी नारायण मंदिराला 150 वर्ष पूर्ण झालेले आहे। सीपी टँक तलाव परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर याची तयारी सुद्धा पाहायला मिळते। सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे आणि 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आज काही कार्यक्रम हे अमित शहा यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत। त्याचनंतर खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जी जयंतीनिमित्त जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी ते भाषण सुद्धा करणार आहेत। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अमित शहा मुंबईत आहेत, महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे या दौऱ्याला एक विशेष महत्त्व आहे। आज दुपारी भाषण सुद्धा होणार। या भाषणामध्ये अमित शहा कोणते मुद्दे उपस्थित करतात, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात सांगताना मुंबईकरांना, महाराष्ट्रातील जनतेला काय नक्की आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र एकूणच या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप महायुतीमध्ये एकत्र लढतोय, त्यामुळे अधिक जागा आपल्या पारड्यात पाडण्यासाठी महायुतीचा पुन्हा एकदा जो भगवा आहे तो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फडकावा, यासाठी काही कानमंत्र हे कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातील नेत्यांना देतात का, याकडे सुद्धा विशेष लक्ष सर्वांचंच आणि राजकारण्यांचं सुद्धा लागून राहिलेलं आहे। मात्र त्यापूर्वी मोठ्या भक्तिभावे हा कार्यक्रम एक पार पडणार आहे। त्यामध्ये सुद्धा अनेक नेते, अनेक मंडळी या ठिकाणी येणार आहेत। त्यांच्याशी सुद्धा संवाद साधताना अमित शहा नक्की काय त्यांना सुद्धा कानमंत्र किंवा त्यांचे काय संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लागवी निश्चित। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।